सर्व मंडळींना माझा नमस्कार. गणगण गणात बोते ह्या शब्दांनी आणि मंत्रमुग्ध होणाऱ्या ह्या मंत्राने अख्खं शेगाव दुमदुमून जायला आता थोडाच कालावधी राहिलेला आहे. होय, कारण श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन यंदाच्या वर्षी आता जवळच आलेला आहे. मैत्रिणींनो, विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे संत गजानन महाराज यांचा 148वा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. 2026मधील प्रकट दिनाविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. यामध्ये आपण श्री गजानन महाराजांचा अतिशय प्रसिद्ध असलेला आणि फलप्राप्ती देणारा असा श्री विजय ग्रंथ याचं पारायण कशा पद्धतीनं करायचं याची माहिती आणि यासोबतच यंदाच्या वर्षी श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन कोणत्या तारखेला आहे, त्याची तिथी, सोहळ्याची वेळ, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथ याचं पारायण आपण कोणकोणत्या प्रकारे करू शकतो आणि कशा पद्धतीनं करायचं असतं याची सविस्तर माहिती जाणून घ्या. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या, कारण की आपला व्हिडिओ आणि आपला हा चॅनेल अशाच नवीन माहितींसाठीच बनलेला आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण जाणून घेऊया की हिंदू पंचांगानुसार यंदाच्या वर्षी गजानन महाराजांचा प्रकट दिन कधी आहे. माघ महिन्यामधील वद्य सप्तमी म्हणजेच कृष्ण पक्ष सप्तमी या तिथीला महाराजांचं शेगावामध्ये प्रथम आगमन झालं होतं. 2026मध्ये ही तारीख 8 फेब्रुवारी 2026ला म्हणजेच रविवारी येत आहे. या दिवशी माघ वद्य सप्तमी असणार आहे आणि यासोबतच प्रकट दिनाचा सोहळा आपल्याला दुपारी 12 वाजता साजरी करायचा आहे. ब्रह्ममुहूर्तावरती काकड आरती आणि त्यानंतर महाराजांचा अभिषेक आणि पूजा अशा पद्धतीनं आपलं हे स्वरूप राहील. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण या प्रकट दिनाबद्दलचा इतिहास हा थोडक्यात जाणून घेऊया. 23 फेब्रुवारी 1878 रोजी म्हणजेच माघ वद्य सप्तमीला शके 1800 महाराज प्रथमच शेगावमध्ये लोकांच्या दृष्टीस पडले. महाराज एका उकिरड्यावरती पडलेल्या उष्टापत्रावळीमधील अन्नाचे कण वेचून खात असताना बंकटलाल अगरवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी यांनी त्यांना पाहिलं. अत्यंत शांत आणि विदेही अवस्थेमध्ये असलेल्या या महापुरुषानं पुढील 32 वर्ष शेगावामध्ये वास्तव्य करून लाखो भक्तांना मार्ग दाखवला. महाराजांचा मंत्र म्हणजेच गणगण गणात बोते याचा अर्थ जीव आणि ब्रह्म एकच आहेत असा होतो. शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या संस्थानामध्ये हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होतो. प्रकट दिनाच्या 7 दिवस आधीपासूनच श्री विजय ग्रंथाच्या पारायणाचे देखील वाचन त्या ठिकाणी केलं जातं. हे पारायण आपण आणखीन कोणकोणत्या पद्धतीनं करू शकतो त्याची माहिती आता आपण व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये पाहूया. महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशामधील असंख्य भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन आपण आता साजरी करणार आहोत. श्री गुरूंचे नामस्मरण, आराधना, उपासना, मंत्रांचा जप आणि विशेष पूजन हे लाभदायक आणि पुण्य फलदायी लाभले गेलेले आहे. गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने लाखो भाविक शेगावला जाऊन दर्शन देखील घेत असतात. तसेच अनेक जण गजानन महाराजांच्या गजानन विजय ग्रंथाचं पारायण देखील करतात. श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे. श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनामधील कोणतीही समस्या सोडवण्याचं सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचनामध्ये आहे. संपूर्ण ग्रंथाचं पारायण केलं तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळतं असा भक्तांचा अनुभव आहे. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन आणि एकदा तरी पारायण करा श्री गजानन विजय ग्रंथाचं असं म्हटलं जातं. श्री गजानन विजय ग्रंथामधील प्रत्येक अध्यायाचं महत्त्व आणि महात्म्य हे वेगवेगळं आहे. जीवनामधील विविध समस्या आणि अडचणींवरती श्री गजानन विजय ग्रंथ हा रामबाण उपाय मानला गेला आहे. आता आपण पाहूया की हे पारायण आपण कोणकोणत्या प्रकारे करू शकतो. ज्यामधील सुरुवातीला आपण हे पारायण एक आसनी करू शकतो. एका दिवसामध्ये एकाच बैठकीमध्ये न उठता संपूर्ण 21 अध्यायाचं पारायण करणं याला एक आसनी पारायण असं म्हणतात. ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे. आपल्या वाचनाला जर गती असेल तर ह्या पारायणासाठी 4 ते 5 तास लागतात. गुरुपुष्यामृत योगावरती केलेल्या एक आसनी पारायणाला विशेष महत्त्व मानलं जातं. यासोबतच असतं ते म्हणजे एक दिवसीय पारायण. एका दिवसामध्ये पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार 21 अध्यायांचं पारायण यालाच एक दिवसीय पारायण म्हणतात. आपल्या आजच्या धकाधकीच्या काळामध्ये एक आसनी पारायण शक्य होत नाही,
म्हणून 1-2 ब्रेक घेऊन आपण बरीच भक्त मंडळी हे पारायण करतात. जागतिक पारायण दिनाला वरील 2पैकी एका पद्धतीचा वापर करणं अपेक्षित असतं. वेळेचं बंधन व व्यस्त जीवनप्रणाली यासाठी हा पर्याय सुचवला जातो. यानंतर येतं ते म्हणजे 3 दिवसीय पारायण, ज्यामध्ये तुम्ही दररोज 7 अध्याय वाचून हे पारायण केल्यास दशमी, एकादशी व द्वादशीच्या निमित्तानं केलेल्या 3 दिवसीय पारायणाचं महत्त्व स्पष्ट होतं. संतकवी दास गणू महाराजांनी याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. मंदिरामध्ये अथवा घरी बसून देखील तुम्ही हे 3 दिवसीय पारायण करू शकता. यानंतर येतं ते म्हणजे सप्ताह पारायण, म्हणजेच 7 दिवसांचं पारायण. दररोज 3 अध्याय वाचून हे पारायण केलं जातं. महाराजांचा प्रकट दिन सप्ताह व संजीवन समाधी दिन सप्ताहाच्या निमित्तानं अशा पारायणांना मंदिरामध्ये व घरी सप्ताहाचं आयोजन केलं जातं. यानंतर येतं ते म्हणजे चक्री पारायण किंवा 21 दिवसीय पारायण. खूप जास्त भक्तांनी मिळून आणि ठरवून दररोज 1 अध्याय वाचणं आणि 21 दिवसामध्ये हे पारायण पूर्ण करणं. साधारण प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्तानं भक्त एकत्र येऊन ही सेवा करतात. याला चक्री पारायण किंवा 21 दिवसीय पारायण म्हणतात. यामध्ये भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या अगणित असू शकते. येथे प्रत्येकानं दररोज अध्याय वाचणं आणि नियमांचं पालन करणं अनिवार्य असतं. यासोबतच सामूहिक संकीर्तन आणि गुरुवारी केलं जाणारं पारायण असे देखील विजयग्रंथ पारायणाचे उर्वरित प्रकार आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतर आपण महत्त्वाचं म्हणजे हे श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनादिवशीचं विजयग्रंथाचं पारायण कशा पद्धतीनं करायचं आहे त्याची माहिती घेऊया. श्री विजयग्रंथाचं पारायण जर तुम्ही 7 दिवस केलं तर या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय असतात. पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 3, दुसऱ्या दिवशी 4 ते 6, तिसऱ्या दिवशी 7 ते 9, चौथा दिवस 10 ते 12, पाचवा दिवस 13 ते 15, सहावा दिवस 16 ते 18 आणि 7व्या दिवशी 19 ते 21 अध्यायांचं वाचन आपल्याला करावं लागतं. गजानन महाराजांच्या या पारायणासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियम जाणून घेणं देखील गरजेचं आहे. पारायण करण्यापूर्वी आंघोळ स्वच्छ करून स्वच्छ कपडे परिधान करा. शक्य असल्यामध्ये धूतवस्त्र किंवा सोवळं किंवा स्वच्छ धुतलेले सुती कापड आपल्याला यासाठी परिधान करायचं आहे. आपल्याला वाचनासाठी जमिनीवरती बसताना चटई किंवा लाकडी पाटाचा वापर करायचा आहे. ग्रंथाला देखील आपण थेट जमिनीवरती ठेवू नये. त्यासाठी पाटाचा किंवा ग्रंथपीठाचा वापर करा. वाचन करत असताना आपलं तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असायला हवं. यासोबतच वाचनाचे देखील आपल्याला पुढील नियम पाळणं गरजेचं आहे. यामध्ये ओव्यांचं वाचन हे स्पष्ट आणि संथ गतीनं व्हावं. घाईघाईनं हे वाचन करू नका. एकदा वाचनाला सुरुवात केली की अध्याय पूर्ण होईपर्यंत मध्येच अजिबातही उठू नका. यासोबतच एकदा वाचनाला सुरुवात केली की अध्याय पूर्ण होईपर्यंत मध्येच अजिबातही उठू नका. कोणाशी बोलू नका. वाचन सुरू असताना समोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा सतत तेवत ठेवा. पारायणाच्या काळामध्ये आपण कांदा, लसूण, मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. अनेक भक्त पारायणाच्या काळामध्ये एकभुक्त राहतात किंवा केवळ फलाहार करतात. पारायणाच्या दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन देखील गरजेचं आहे. अनेक भाविक पारायणाच्या 7 दिवसांमध्ये जमिनीवरती झोपणं हे पसंत करतात. पण ही तुमची ऐच्छिक प्रक्रिया आहे. तुम्हाला यावेळी गादीचा त्याग करायचा असेल तर उत्तम, नसेल तरीही काही हरकत नाही. पारायण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला शेवटच्या दिवशी आरती करायची आहे आणि महाराजांना नैवेद्य अर्पण करायचा आहे. तो कोणता असणार आहे याची माहिती व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला सांगेनच. आणि शक्य असेल तर आपण एखाद्या गरजूला अन्नदान देखील करायचं आहे. संतांच्या चरणी आपली सेवा अर्पण करायची आहे. ग्रंथ जर तुम्ही हाताळत आहात तर तुमचे हात स्वच्छ असायला हवेत आणि वाचन पूर्ण झाल्यानंतर ग्रंथाला व्यवस्थित वस्त्रामध्ये गुंडाळून सुरक्षित आणि पवित्र ठिकाणी ठेवायचं आहे. महाराजांना बाह्य अवडंबरापेक्षा अंतर्मनामधील भक्ती जास्त प्रिय आहे. जर काही कारणास्तव कडक नियम पाळणं शक्य नसेल तर श्रद्धेनं केलेलं साधं वाचनही महाराज अवश्य स्वीकारतात. आता आपण 1 दिवसीय पारायणाची माहिती घेत आहोत. 1 दिवसीय पारायण आपण कोणत्याही गुरुवारी, सोमवारी, संकष्टी चतुर्थी, पौर्णिमा आणि आता महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी देखील तुम्ही करणं हे खूप उत्तम मानलं जातं. यासाठी आपल्याला त्या दिवशी शक्यतो सकाळी पहाटे 5 ते 6च्या दरम्यान वाचनाला सुरुवात करायची आहे. त्या अगोदर तुम्हाला स्नानादी, शुचिर्भूत अशा सगळ्या क्रिया करायच्या आहेत, जेणेकरून दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत सावकाश आणि स्पष्ट लयीमध्ये तुमचं वाचन पूर्ण होईल. तुमच्या घरामधील, देवाऱ्यामधील शांत ठिकाणी पाटावर बसून तुम्हाला हे वाचन पूर्ण करायचं असतं.
महाराजांच्या प्रतिमेची पूजा करा आणि त्यांना गंध अक्षता आणि पिवळी फुलं अर्पण करा. समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा आणि वाचन पूर्ण होईपर्यंत तो तेवत राहील ह्याच प्रमाणामध्ये तो लावा. हा दिवा पारायण पूर्ण होईपर्यंत अजिबातही विझणार नाही याची काळजी घ्या. आणि जर चुकून विझलाच तर त्याला पुन्हा एकदा लावा आणि महाराजांना क्षमा मागून मी पुन्हा एकदा पारायणास सुरुवात करत आहे आणि हा दिवा विझल्याबद्दलची क्षमा मागून पारायण तसेच चालू ठेवा. पारायणाच्या सुरुवातीलाच घेतला जातो तो म्हणजे संकल्प. हा संकल्प आपण ह्याचसाठी घेतो की आपल्याला त्याबद्दलची शाश्वती राहते आणि आपल्यावरती एक बंधन राहतं, जेणेकरून आपण हे पारायण पूर्णपणे करणं गरजेचं असतं. संकल्प घेतल्याशिवाय कोणतंही पारायण कधीच पूर्ण होत नाही. मग त्यासाठी आपल्याला हातामध्ये थोडंसं पाणी आणि अक्षता घेऊन हा संकल्प करायचा आहे की हे महाराज, मी माझ्या आणि आपली जी काही इच्छा आहे त्या पूर्ततेसाठी किंवा केवळ तुमच्या भक्तीसाठी आज या 21 अध्यायांचं पारायण करत आहे. ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावं असं नमस्कार करून तुम्ही हे पाणी ताम्हनामध्ये सोडायचं आहे आणि यानंतर आता वाचनाला सुरुवात करायची आहे. या वाचनाचे 1 ते 21 अध्याय क्रमाने वाचून घ्या. वाचन करताना शक्यतो एकाच बैठकीत करायचं आहे. जर थकवा आला तर थोडंसं पाणी पिण्यासाठी किंवा लघुशंकेसाठी तुम्ही उठू शकता, पण पुन्हा बसताना हातपाय धुवून शुचिर्भूत होऊन बसा. वाचताना अर्थाकडे लक्ष द्या. श्री गजानन विजय हा ग्रंथ रसाळ असल्यानं तो वाचताना तल्लीनता येते. या दिवशी शक्य असेल तर कडक उपवास करा आणि जर शक्य नसेल तर एकदा सात्विक भोजन घ्या. पारायण सुरू असताना कोणत्याही अवांतर गप्पा मारायच्या नाहीत. त्या दिवशी ब्रह्मचर्याचं काटेकोरपणे पालन करायचं आहे. 21 अध्याय जेव्हा वाचून होतील त्यानंतर महाराजांची आरती करायची आहे आणि त्यानंतर महाराजांना त्यांच्या आवडीचं पिठलं भाकरी आणि कांद्याचा नैवेद्य आणि पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. समाप्तीनंतर कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल देखील आपल्याला महाराजांकडे क्षमा मागायची आहे. या 1 दिवसीय पारायणामध्ये आपल्या मनातील भीती आणि चिंता दूर होते, कुटुंबामधील संकट दूर होतात आणि सुखशांती लाभते, एकाग्रता वाढते आणि आध्यात्मिक प्रगती देखील होते. त्यामुळं जर तुम्हाला नजर कमी असेल किंवा आरोग्य साथ देत नसेल तर घरामधील दुसऱ्या व्यक्तीकडून देखील तुम्ही ह्या ग्रंथाचं वाचन करून ते तुम्ही श्रवण करू शकता. हे देखील पारायणासारखंच फळ देतं. त्यामुळं दिलेल्या योग्य पद्धतीनंच तुम्ही विजय ग्रंथाचं पारायण अवश्य करा. आपण सांगितलेल्या नियमांचं देखील काटेकोरपणे जर पालन केलं तर हे पारायण अतिशय फलदायी ठरतं. श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन हा अवघ्या काही दिवसांवरती आलेला आहे. त्यामुळं तुम्ही हे 3 दिवसीय किंवा 1 दिवसीय पारायण देखील करू शकता. बाकी काही अडचण असेलच तर तुम्ही मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून मगच जा. तुम्हाला सर्वांना श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री गजानन महाराज आपल्यावरती असाच कृपाशीर्वाद कायमचा ठेवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. नमस्कार.